नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आज मी प्रिन्स कट ब्लाऊज 40 साईज ही तुमच्याबरोबर शिलाई शेअर करणार आहे थोडक्यात. तर एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग सुरुवात करूया मी कशी शिवत आहे ते. तर आज सगळ्यात अगोदर इथं मी पाठीमागचा भाग शिवून घेतलेला आहे, म्हणजे अस्तर जोडून टक्स घेऊन घेतलेले आहे, शिवून घेतलेले आहेत. तर हमेशासारखं मी प्रत्येक वेळेस बऱ्याच वेळेस मी तुमच्याबरोबर ही शेअर केलेलं आहे, त्यामुळे मी ही शिवलेलं दाखवत नाही कारण वेळ जातो थोडासा म्हणून. तर आता इथं मी सगळं 4.5 इंचचा टक्स घेतलेला आहे. उंची घेतलेली आहे मी 14.5 इंच, म्हणजे अर्धा इंच अजून वरती शोल्डरमध्ये जाणार आहे. आणि खाली 15 इंच घेतली होती, खाली अर्धा इंच गेली आणि 10 इंच छातीचा चौथा भाग 10 इंच शिवून आलेला आहे. तर कटिंगमध्ये आपण थोडं कमी जास्त करतो, मग एकदा अस्तर जोडलं की आपण परफेक्ट माप घेऊन कट करून टाकायचं. तर आता बाही पण माझी जोडून, बाहीला पण मी अस्तर लावून घेतलेला आहे. याचा पण व्हिडिओ मी बऱ्याच वेळा शेअर केलेला आहे, त्यामुळे मी शिवलेलं दाखवत नाही. तर हा पुढचा भाग आहे तो मच्छकट आहे, पाठीमागचा भाग नरकट आहे. तर आता 10.5 इंच बाही ठेवलेली आहे मी आणि यावरती अर्धा इंच शिलाईसाठी ठेवलेला आहे. तर 8.5 इंच मुंडा घ्यायचा आणि मग इकडं मुंड्याच्या साईड इथं दंड 6 इंच घेतलेला आहे, 6.25 इंच. आणि त्यानंतर मग शिलाई मार्जिन सोडलेला आहे आणि मग 7.5 इंच म्हणजे 10.5 3.5 इंच मी खाली घेतलेलं आहे. तर आता ही झालेलं आहे. आता आपण प्रिन्स कटचा पुढचा भाग शिवून घेणार आहोत. याला पण मी अस्तर लावून घेतलेला आहे. तर अस्तर लावायचं काही नाही, पण आपण नंतर अस्तर लावल्यानंतर मग व्यवस्थित असं शिवून घेऊ आपण. तर वरून जे मुंड्याकडची भाग आहे ना तिथून शिवून घ्यायचं आणि जे हे मेन पॉईंट असतो ना तिथं थोडीशी मशीन उचलायची आणि शिवून घ्यायचं. इथं थोडं शिवताना कसं थोडंसं म्हणजे गुढी पडण्याची कापड आतमध्ये जाण्याची शक्यता असते, म्हणून थोडंसं हळू शिवून घ्यायचं इथं. तर इथं बघा आता मी शिवून घेतलेला आहे. बघा कसा असा चांगला फुगा येतो. असा फुगा आला की मग ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो, असा चपटा दिसत नाही. तर डबल शिलाई मारून घ्यायची, प्रत्येक भागाला डबल शिलाई मारून घ्यायची, म्हणजे कसं ब्लाऊजला मजबूती येते. त्यामुळे आता डबल शिलाई मारून घेतलेली आहे. आणि पलीकडचा पण भाग मी अगोदर शिवून घेतलेला, कारण 2 भाग जर शिवून दाखवायचे म्हटलं तर व्हिडिओ मोठा होतो, वेळ जातो, मग एवढा वेळ बघणाऱ्याला पण बघत नाही ती, त्यामुळं. तर इथं बघू शकता आता दोन्ही भाग माझे जोडून झालेले आहे. तर आता आपल्याला खालची पट्टी लावायची. तर इथं बघा आता इथं छान असे दोन्ही झालेले आहेत. तर खालची पट्टी मी 1.5 इंचाची घेतलेली आहे आणि अर्धा इंच खालच्या बाजूनी फोल्ड करून घेतलेला आहे. आणि आता कापड 1.25 टाकायचं आणि पट्टी जोडून घ्यायची. तर पट्टी उलटी टाकायची. तर पट्टी जोडल्यानंतर मग खचीतून एक टीप सफाई येण्यासाठी घ्यायची. तर टीप झालेली आहे. त्यानंतर मग फोल्ड करून घ्यायचं. जर तुम्हाला इथं टीप टाक पाहिजे तर टीप घ्यायची टाकून, नाहीतर मग कच्ची टीप टाकून घ्यायची आणि हातशिलाई करायची. पण मी तर सजेस्ट करते की टिपच टाकून घ्या, मजबूत राहते हातशिलाईपेक्षा. तर टीप टाकून घेतलेली आहे मी अशा पद्धतीने. तर दोन्ही बाजूनी माझ्या झालेल्या आहेत त्या. तर आता आपण हुक आणि आयपट्टी जोडायची. तर आपल्याला बघायचं की दोन्ही बाजू एक सारख्या आहेत का, लहान मोठी तर नाही का, ही बघून घ्यायचं. तर आता माझं ही मी हुकपट्टी अगोदर लावून घेते. तर कापड जे असतं पुढचा प्रिन्स कटचा भाग तो 1.25 टाकायचा आणि मग पट्टी उलटी टाकून जोडून घ्यायची आतमध्ये. जशी खालची पट्टी लावली ना तशीच वरची ह्याची काजपट्टी पण तशीच सेम लावून घ्यायची. आणि इथं पण तुम्हाला हातशिलाई करू वाटली तर हातशिलाई करा, नाही तर पक्की टीप टाका, तसं काही नाही. ह्याचं हुक लावल्यानंतर मजबूती येतेच. तर आता इथं मी जोडून घेते हुकाची पट्टी. त्यानंतर मग आपल्याला आयपट्टी लावायची. तर ही आपण आयपट्टीचं काय करायचं, उलटा भाग ठेवायचा कपड्याचा आणि ह्याचा पण उलटाच ठेवायचा. आणि मग ही कसं आतल्या बाजूने लावायची असती आणि आपण मग बाहेर पलटून घ्यायची असती आयपट्टी. आपण कपड्यावरच आय करतो ना, त्यामुळं ही ध्यानात ठेवावं लागतं, नाहीतर मग उसत बसावं लागतं सेम तशी जर जोडली तर. आता इथं मी कपड्यावरतीच करून घेते, कारण हाताने खूप टाईम लागतो आणि टाईम जातो, त्यामुळं मग आणि हे मजबूत पण राहतं. ते हाताचे कधी तुटून जातात,
मग नाही तर मग परत गिऱ्हाईक येतं, जोडून द्या, शिवून द्या, हे ते. तर आता पाच खुणा करायच्या, 5 हुक असते ती, तर समान अंतरावर 5 करायच्या आणि मग पटकीने असं हुक आय करून घ्यायचं कपड्यावरती. तर आता इथं झालेलं आहे माझं आय करून. तर आपण काय करायचं आता, हे दोन्ही परत एकदा शिवताना कापड कमी जास्त होतं, त्यामुळं मग बरोबर आहे का ते बघायचं आणि कट करून घ्यायचं. म्हणजे कसं आपल्याला परत हुक लावायला प्रॉब्लेम येत नाही. तर आता लगेचच मी पुढचं दोन्ही झाले, हुक पट्टी झाली. आता मी हे करून घेणार आहे, शोल्डर जोडून घेणार आहे. तर पाठीमागचा भाग 1.25 टाकायचा आणि पुढचा भाग उलटा टाकून शोल्डर जोडून घ्यायचं. बरोबर आहे की नाही बघायचं, कमी जास्त असलं तर कट करून टाकायचं. कारण एकदा कटिंग केली म्हणजे कटिंग फायनल होत नाही, कारण आपल्याला शिवताना पण थोडं कट करावंच लागतं. कारण साड्यांचं कापड कसं म्हणजे इकडं तिकडं पसरतं. तर आता मी गळपट्टी लावून घेते. त्यामुळं आता गळपट्टी आपल्याला 1.25 इंच घ्यायची किंवा 1.5 इंच घ्या. अशा पद्धतीने क्रॉस जोडून घ्यायचं आणि क्रॉसच पट्टी जशी लांबली पाहिजे पट्टी, अशी पट्टी क्रॉस पट्टी कापून घ्यायची. पुढं 1/2 इंच सोडायचं किंवा फोल्ड करून घ्यायचं. तर आता ह्या अशा पद्धतीने ह्याची पण मी बऱ्याच वेळा पायपिन शॉर्ट पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, लॉंग पण केलेला आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर गळपट्टी पायपिंग झालेली आहे बघा किती छान अशी. तर तुम्हाला जर शिकायची असेल तर पुन्हा तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तर आता बाही घेतलेली आहे आपण. तर बाही पण एकदम आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं ठेवायचं, बाकीचं कट करून घ्यायचं आणि मागचा भाग नरकट पाठीमागं ठेवायचा आणि मच्छकट पुढं. तर काय करायचं, शोल्डरचा मध्य काढायचा, बाहीचा मध्य काढायचा आणि अगोदर लावून बघायचं की बसती का नाही. तर बसते आपली, थोडंसं 1/2 इंच 1 इंच इकडं तिकडं होतं. तर इथं आता मी बाही जोडून घेते. कारण तुम्हाला एवढे म्हणजे मोठे जे यूट्यूबर आहेत किंवा टेलर आहेत ते तुम्हाला दाखवताना परफेक्ट दाखवतात, पण परफेक्ट नसतं, शिवताना कमी जास्त करावं लागतं, एकदम परफेक्ट कटिंग नसते. तर आता मी बाही जोडून घेते दोन्ही पण बरोबर एकदम. जर समजा बाही जर कमी पडत असेल 1/2 इंच, कधी तर होतं असं, नाहीतर होत नाही, तर थोडंसं वळून घ्यायचं. जास्त जर वाटत असलं तर खालचा भाग थोडासा वळून घ्यायचा. तर आता मी बाह्या दोन्ही पण जोडून झालेल्या आहेत त्या माझ्या, बघू शकता अशा मस्तपैकी एकदम. आता आपण फिटिंग करून घेणार आहोत. तर अगोदर ब्लाऊज 1.25 ठेवायचा आणि बाहेरून आपण एक टिप टाकून घ्यायची अशा पद्धतीने आणि दोन्ही बाजूनी टिपा टाकून घेतले की मग ब्लाऊज उलटा करायचा आणि मग फिटिंग करून घ्यायची. म्हणजे कसं दोरं ते उसवणार नाहीत आणि हे साड्यांचं एवढं दोरं निघतात ना, सारखं हे कट करावं लागतं. तर आता इथं बघा मी झालेलं आहेत माझे दोन्ही पण बाजू. तर मी फिटिंगच्या पण अगोदर चॉकनी खुणा केलेल्या आहेत, त्या पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी परत एकदा चॉकनी करते, चॉक फिक आहे. तर आता हे आपल्याला 3 घ्या किंवा 4 टिपा मारून घ्या. अशा अगोदर सुरुवातीला 2 घ्यायच्या आणि फायनली 1 करून घ्यायची. तर इथं बघू शकता मी आता माझ्या सगळ्या झालेल्या आहेत, सगळ्या मारून झालेल्या आहेत. त्या सगळ्या मारलेल्या मी तुम्हाला नाही दाखवत कारण व्हिडिओ मोठा होतो आणि ह्याचा कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि नाही समजलं तर परत एकदा तुम्ही कमेंट करू शकता. तर माझा सगळा ब्लाऊज झालेला आहे शिवून. तर आता ह्याला तुम्हाला मी कारण आमच्याकडं ना इस्त्री मी करत नाही, कारण आमच्याकडं लाईटचा काही भरोसा नसता. लाईट जर योगायोगाने असली तर मी इस्त्री करते आणि माझ्याकडून 1-2 वेळा कपडे खराब झालेले आहेत, त्यामुळे मी सर्रास इस्त्रीच्या भानगडीत पडत नाही. जर समजा वाटलं आपल्याला शिवताना प्रॉब्लेम येतो आहे तरच मग इस्त्री करून घेते. तर ही मागचा भाग बघा कसा आलेला आहे आणि आता ही बघा पुढचा भाग, ह्याला मी अजून हुक ते बसवायचे आहेत. तर नंतर मग आता हे शिवून साईडला टाकते. हुक काय येता जाता कधी पण बसवू शकतो. तर छोटासा व्हिडिओ आहे, ब्लाऊज पण मोठा आहे हा, त्यामुळं मग कसा वाटला ते सांगा आणि आवडला तर लाईक करा आणि भेटू पुन्हा एकदा आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तो